दिवाळी तर आहे, पण कॅनडात कालपासून पाऊस चालू आहे. थंडी, ढग, सगळीकडे ओली झाडं, सगळं उदास उदास वाटतंय. मूड काही जमेना, म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊयात आणि काहीतरी भारतीय मिठाई घेऊन येऊयात. खरं सांगायचं झालं तर इथल्या पावसात आणि भारतातल्या पावसात खूप फरक आहे. भारतात म्हटलं तर मस्त मनसोक्त भिजता येतं, पण इथे तसं नाही. इंडियन स्टोअरमध्ये आलो आणि असं वाटलं भारतातच आलोय. सगळ्या लोकांना दिवाळीची खरेदी करताना पाहून मन अगदी भरून आलं आणि पुन्हा एकदा घर डोळ्यासमोर उभं राहिलं. इथे मिठाईवालाही आपल्यासारखा नाही. मिठाई पण स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये हवी ती भरून घ्यायची आणि वजन करून पैसे द्यायचे. पण खरंच खूप उभारी मिळाली इथे आल्यावरती. माझ्या इवल्याशा पिल्ल्याला पण मी ते सगळं काही दाखवलं आणि आईलाही दाखवलं की कॅनडात दिवाळी कशी असते ते. खरं तर इंडियन स्टोअरमध्ये येण्याची एक मजाच असते, कारण आपली बोलीभाषा कानावर पडते आणि मन थोड्या वेळासाठी का होईना प्रसन्न होऊन जातं. आज मी या दुकानात हे बिस्किटसुद्धा पाहिलं. कोणाकोणाला आठवतं हे बिस्किट? कमेंट करून नक्की सांगा. आमच्या पिकूला पण पाऊस, कलर खूप आवडतात. ती पण त्या पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे पाहून खूप खुश होत होती. एकंदरीत बाहेर आल्यावरती खूप बरं वाटलं. आली दिवाळी आली. ये हॅपी दिवाळी सगळ्यांना. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिन 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 दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.